कविश उत्तरोन्मुख असा खेळाडू कविश आपल्या संघासाठी चौथा आणि वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन येतो कविश. शॉट ऑफ गोल्डन चेंडू, अतिशय अतिशय स्लोअर शॉट ऑफ गोल्डन चेंडू. पण फलंदाजाला काही त्या चांगला समाचार घेता आलेला नाही. एवढा स्लोअर असा चेंडू. बॅट पहिलीच फिरली, चेंडू नंतर आला. आता आपण बोलतो तू पण आवाज येणार कविश पुन्हा अवांतर धाव वाईटच्या स्वरूपात. धाव संख्येत भर धाव संख्या झाली ती 38 धावा. लॉस ऑफ 4 विकेट्स, 3 विकेट्स. आणि हा एक धाव पूर्ण. कॅप्टन पण आलेला माझ्याशी बोलायला. हे बघ मला वॉर्निंग दिली. आतून बॉल लावला. आता स्ट्राईकवर आलाय तो. जोरात सांगत होते. सुरतची विकेट गुप्ता आणि हा हवेत ठेवलेला चेंडू आणि कविशाला पहिला विकेट. कविशचा डीपीएल मधील पहिला डेब्यू विकेट पाहायला मिळतो आपल्याला. उद्योन्मुख असा खेळाडू कविश. सूरज गुप्ताला बाद केलं त्याने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सूरज गुप्ता. आता संघाचे कर्णधार एक अष्टपैलू असे खेळाडू, नावाजलेले असे गोलंदाज आणि लोअर ऑर्डर बॅट्समन अनिल यादव बरेच महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्याला ते पाहायला मिळत आहेत ग्राउंडवर. यापुढील होणारा सामना असेल तो अर्नव स्पोर्ट्स वर्सेस रोनक स्पोर्ट्स. ए ग्रुप मधील हा सामना. दोन्ही संघाच्या संघनायकाने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. नाणेफेक उडवून घ्यायचे. रोनक स्पोर्ट्स वर्सेस अर्नव स्पोर्ट्स. दीपक थोरात यांचा हा संघ. रोनक स्पोर्ट्स पैसे दे. आणि हा अवांतर एक डॉट चेंडू बाईकच्या स्वरूपात. एक धाव बाईकच्या स्वरूपात. आज एक जिंकलोय घाललो. उद्या एक चान्स. अशी बोलतोय धावायची ऍक्शन बोलतो पांड्याच्या मध्ये. मग बॉल टाकताना बघतोस का माझे दोन्ही पाय पण अशी होते. तुला तेच तर बोलतो लावड्या. चालली ना मला. बॉलिंगचं नाही बोलत लावड्या, स्टाईल बोलतोय मी. आता भाईला मला जमतो तसं मी टाकतोय. आता अनिलची विकेट येतो. समजत पण नाही विकेट पडते का. कविशाचा अजून एक विकेट. 2 विकेट. डेब्यू मॅच मध्ये 2 विकेट कविशाच्या नावावर. किती विकेट भेटले. उत्तरोन्मुख असा कविश. धाव संख्येत काही भर घालता आली नाही ती गणेश स्पोर्ट्स संघाला. एवढा मातब्बर असा संघ, अष्टपैलू खेळाडू त्यांच्या संघामध्ये. मात्र 40 धावा. 24 चेंडू 40 धावा. 3 ओव्हर मध्ये अतिशय सुरेख असा स्कोर होता त्यांचा 37 धावा. आणि मात्र 3 धावा जिंकण्यासाठी आता